आज आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र आलो आणि विशेष बाब अशी की अपक्ष म्हणून ज्यांनी उमेदवारी दाखल केली ते 4 मध्ये ज्यांनी उमेदवारी दाखल केली ते राजेंद्र मदने आपली उमेदवारी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करून मागे घेत आहे। त्यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राजूभाऊ सुपले यांना काही अडचणीमुळे राजकीय अडचणीमुळे तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारी मिळू शकली नाही, परंतु त्यांनी मोठ्या मनानं भारतीय जनता पक्षाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि संपूर्ण वरुड शहरामध्ये नगराध्यक्षासहित सर्व नगरसेवकांसाठी ते काम करणार आहे आणि भारतीय जनता पक्षाला विजयी करण्यासाठी ते कटिबद्ध आहे असं त्यांनी आश्वासन दिलं। तसेच आमचे प्रशांत भाऊ गणोरकर 9 मध्ये यांनी सुद्धा उमेदवारी मागितली होती, त्यांना सुद्धा उमेदवारी मिळू शकली नाही, परंतु त्यांनी सुद्धा मोठ्या मनानं प्रभाग क्रमांक 9 मध्ये तेथील उमेदवारांना पाठिंबा देत दोन्ही सीट तसेच नगराध्यक्षाची सीट मनापासून या सर्वांना सहकार्य करण्याचं निश्चित केलं आणि त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। तसेच आमचे मित्र प्रभाग क्रमांक 13 साठी ज्यांनी उमेदवारी मागितली होती ते आमचे नरेश भाऊ टाकरखेडे त्यांना सुद्धा उमेदवारी देता आली नाही। आता राजकीय काही अडचणी आणि भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या उमेदवारांची संख्या या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांना सुद्धा भारतीय जनता पक्ष उमेदवारी देऊ शकला नाही, परंतु त्यांनी सुद्धा संपूर्ण वरुड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम करण्याचं निश्चित केलेलं आहे। त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो व सर्वांना धन्यवाद देतो आणि तुमच्या सहकार्यानं या वरुड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष व भारतीय जनता पक्षाच्या सर्व सीटा निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतो। धन्यवाद।